नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझे सहकारी गुरु दळवी हे इथून आता सिंधुदुर्ग इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला आठवत आहे आणि माहिती आहे की राज्याचे शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर हे सावंतवाडी इथून, कणकवली इथून नितेश राणे भाजपच्या वतीनं आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं संदेश पारकर हे निवडणूक लढतायत. कुडाळ इथून वैभव नाईक, जी एक महाराष्ट्रातली महत्वाची लढत आहे, तशी एक लढत आहे. निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक जे विद्यमान आमदार आहेत, अशी ती लढत असेल. सो आपण जरा टप्प्याटप्प्याने जाऊ. एकाच कुटुंबातले 2 सदस्य आहेत आणि आपण सुरुवात करू ती कुडाळपासून, कारण मालवणचा मुद्दा ताजा आहे. आता तिथे काय होईल, तसं का होईल आणि दोन्ही उमेदवाराची स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय दिसतात गुरु? नमस्कार. खरं सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सावंतवाडी असेल, कुडाळ असेल आणि कणकवली असेल. तर कुडाळ मतदारसंघामध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक यांच्यामध्ये ही लढत होते. खरं तर वैभव नाईक हे तिसऱ्यांदा लढतायत आणि निलेश राणे आहेत. यांची जी काय याच्यामध्ये आता जी लढत आहे, तर तसं बघायला गेलं तर जे भाजपमधून त्यांनी तिकीट मागितली होती निलेश राणे यांनी आणि ती कुठेतरी जी तिकीट आहे ती त्यांची नाकारण्यात आली. आणि त्यानंतर मग त्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला आता शिवसेनेत शिंदे गटात गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय तिकीट घेतल्याशिवाय पर्याय नव्हतं. कारण कुठेतरी मतदार जे आहेत ते घराणेशाही करत होते आणि त्या हिशोबाने त्यांनी जी तिकीट आहे ती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यात जाऊन प्रवेश करून त्यांनी ती तिकीट मागवलेली आहे. आता बघायचं झालं तर त्यामध्ये वैभव नाईकांचा सुद्धा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कारण तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवत आहेत आणि असं असताना जे जुने भाजपचे आहेत ते निलेश राणेंना कुठपर्यंत मदत करणार आहेत, कारण जे राणे समर्थक आहेत ते निलेश राणेंसोबत आहेत. त्यामुळे जुन्या भाजपच्या लोकांची जर त्यांना चांगली साथ मिळाली तर कुठेतरी त्यांचा ठाव ठिकाणा व्यवस्थित राहू शकतो. नाहीतर वैभव नाईक मात्र बालेकिल्लाचा गड आहे तो राखू शकतात, हे मात्र नक्कीच. राईट. दोघांची स्ट्रेंथ आणि विकनेसेस तुम्ही सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे पडला होता, तो मुद्दा 1.5-2 महिन्यापूर्वी फार चर्चेत होता. आता तो मुद्दा चर्चेत आहे का? याशिवाय कुठले मुद्दे आहेत? आणि निलेश राणे यांची कुठली बाजू वरचढ आहे, कुठली बाजू कमजोर वाटते? तसंच वैभव नाईक यांची कुठली बाजू वरचढ आहे, कुठली बाजू कमजोर वाटते? आता नेमकं सांगायचं गेलं म्हणजे राजकोट किल्ला प्रकरणी दुर्घटना जी घडली होती, त्या दुर्घटनेनंतर वैभव नाईक यांनी कुठेतरी आक्रमक भूमिका घेतली होती आणि या आक्रमक भूमिकेनंतर राणे जे आहेत त्यांनी नंतर जाऊन ती सगळी पाहणी केली होती. त्यानंतर वैभव नाईक यांनी तिथे तोडफोड केली होती. म्हणजे कुठेतरी एक आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यानंतर काही मतदारांमध्ये थोडीशी नाराजी आपल्याला झालेली पाहायला मिळाली. म्हणजे त्याचा फायदा कुठेतरी वैभव नाईक यांना नक्कीच होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न कमजोरीचा. आता कमजोरीचं बघायचं गेलं तर वैभव नाईक आहेत ते आपल्या जिल्ह्यात म्हणजे मतदारसंघामध्ये विकास कामाचा धडाका त्यांनी लावलेलाच आहे. आणि निलेश राणे हे जे आहेत तो राणे साहेबांचा जो काही निधी आहे, आता खासदार झाल्यानंतरचा निधी आहे आणि पूर्वीचा जो काही निधी आहे, जिल्हा नियोजन समिती असेल त्याच्यातून झालेला, त्याची विकास कामांची कुठेतरी हे चालू आहे. पण त्यात बघायला गेलं तर वैभव नाईकांचं जे काम आहे ते कुठेतरी विकास कामाच्या जास्त दिसतंय. त्यामुळे कुठेतरी वैभव नाईकांना पण त्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. राईट. असे कुठले मुद्दे आहेत, म्हणजे विशेषतः एकाच कुटुंबातले सदस्य, खासदार, बंधू, आमदार आणि हे पुन्हा शिवसेनेकडनं ऐन वेळेला पक्ष बदलून उमेदवार, तर हा काही नकारात्मक मुद्दा आहे का जो चर्चेत आहे? असे कोणते मुद्दे आहेत की जे कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांना वारंवार सांगितले जात आहेत दोन्ही बाजूनी? नक्कीच. आता तसं बघायचं झालं तर घराणेशाही हा जो मुद्दा आहे तो आतापर्यंत मतदारांच्या याच्यामध्ये आहेच. तो प्रश्नच नाहीये त्याच्याबद्दल. आणि लोकांचं तेही मतदारांचं मत आहे की राणे साहेब खासदार झालेत, नितेश राणे आमदार झालेत आणि आता परतही त्यांनाच तिकीट गेल्यानंतर कुठेतरी मतदारांमध्ये थोडीशी नाराजी कुठेतरी दिसून येते. त्यामुळे थोडं मतदारांमध्ये नाराजी असल्यामुळे ह्याचा फटका सुद्धा कुठेतरी निलेश राणेंना बसू शकतो. राईट. मग दोघांमध्ये आत्ता बाजू कोणाची वरचढ वाटते आहे आणि का? तसं बघायचं झालं तर आमदार वैभव नाईक जे आहेत ते मात्र पायाला बिगरी लावून फिरत आहेत आणि त्या पद्धतीने निलेश राणे जे आहेत ते आपापल्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीने फिरत आहेत. म्हणजे कुठेतरी आता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र त्यांनी चालू केलेली आहे. त्यामुळे दोघांमध्येही मात्र ही जी आहे ती कडवी झुंज आहे. त्यामध्ये नेमकं सांगू शकत नाही की आताच्या घडीला तरी नेमकं काय होईल असं. राईट. जर असं चित्र असेल, तर मग आता आपण कुडाळ विधानसभा मतदारसंघाकडे जाऊ. मला वाटतं नितेश राणे यांची ही दुसरी निवडणूक असेल. ते पहिल्यांदा निवडून आले
आणि आमदारच आहेत भारतीय जनता पार्टीचे. अत्यंत आक्रमक असा प्रचार हिंदुत्वाचा ते करतायत, महाराष्ट्रभर फिरतायत. आणि अशा वेळेला संदेश पारकर यांचं त्यांच्यासमोरचं आव्हान हे किती मोठं आहे. नितेश राणे यांची जी हिंदुत्ववादी नेता अशी जी भूमिका आता महाराष्ट्रभर होताना दिसते आहे, त्याचा कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना काही उपयोग होईल का? कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती प्रचार सुरू आहे आणि दोन्ही नेत्यांच्या कमजोर बाजू आणि स्ट्रॉंग बाजू कुठल्या दिसतात? नेमकं कणकवली मतदारामध्ये सांगायचं झालं तर नितेश राणेंचा हा मात्र बालेकिल्ला आहे. आणि नितेश राणेंचा विकास कामाचा सुद्धा त्यांनी धडाडी लावलेली आहे. त्यामुळे विकास कामांवर मात्र अगदी नितेश राणे आहेत ते ठाम आहेत आणि जनताही त्यांच्या बऱ्यापैकी पाठीशी आहे. भाजपचं त्यांना फार मोठं संख्याबळ त्यांच्या पाठीशी आहे. कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे फार मोठी आहे आणि तसं बघायला गेलं तर संदेश पारकर हे जे आहेत ते आता एकदा दुसऱ्यांदा ही निवडणूक ह्याची लढवत आहेत. आणि तेवढं त्यांच्याकडे बघायला गेलं तर कार्यकर्ते आहेत, पण तेवढी फौज मात्र त्यांच्याकडे त्या पद्धतीने नाही आहे. त्यामुळे कुठेतरी नितेश राणे हेच आहेत हे मात्र मोठ्या मताधिक्याने मात्र ते हे होतील असं हे आहे. अच्छा, पण मुद्दे कुठले आहेत? आणि त्यांची जी हिंदुत्ववादी नेता अशी जी प्रतिमा आहे, कारण मला माहिती आहे की कोस्टल एरियामध्ये मुस्लिम बांधव आहेत, पण असा काही जातीय दंगलीचा इतिहास कोकणाला नाहीये, जसा मराठवाडा आणि विदर्भात आहे तसा. मुंबईमध्ये राहणारा कोकण चाकरमानी जो आहे, तो मुंबईच्या परिपेक्षात कदाचित वेगळ्या पद्धतीचं वर्तन करत असेल. सो कणकवलीमध्ये ही जी हिंदुत्ववादी नेता, त्या प्रतिमेचा त्यांना काही उपयोग होतोय? आणि काय मुद्दे आहेत की जे चर्चेला आहेत? फक्त कार्यकर्त्यांचा संपर्क, बळ कमी असणं ह्याच्याशिवाय आणखी? नक्कीच सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये नितेश राणे हे जे आहेत यांचा जो हिंदुत्वाचा तर आहेच, परंतु मुस्लिमांचा जो विषय आहे तो मुस्लिमांचा नितेश राणेंचं म्हणणं असं आहे की मी त्यांच्यावर जे काय आरोप करतोय ते कोणावर करतोय? जे पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचतायत, जे अगदी ह्याचा विरोध करतायत. त्यामुळे हा हे झालेलं आहे. तुमची स्क्रीन थोडी नीट व्यवस्थित करावी लागेल आपल्याला. हा, तो मुद्दा तुमचा अर्धवट राहिला. मुसलमानांच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका अशी आहे की जे राष्ट्राला विघातक कृत्य करतात, तर त्यांच्या संदर्भात मी बोलतो. आता ह्या क्षणाला नितेश राणे की संदेश पारकर, कोणाचं पारडं थोडं जड आहे? आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर नितेश राणे यांचं मात्र पारडं नक्कीच जड आहे. कारण ज्या पद्धतीने नितेश राणेने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन ते पुढे चाललेले आहेत, त्याचाही त्यांना बऱ्यापैकी फायदा होत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जर बघायला गेलं तर नितेश राणे कुठेतरी आघाडीवर आहेत म्हणायला हरकत नाही. तिसरा मतदारसंघ आहे तुमच्याकडचा अर्थातच सावंतवाडी, जिथे दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशी लढत होती आणि तिथे भाजपचे असलेले परंतु अपक्ष म्हणून विशाल परब यांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या मतदारसंघाचं चित्र काय आहे? नक्कीच. हा जो मतदारसंघ आहे तो हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. कारण तसं बघायला गेलं तर दीपक केसरकरांचा हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामध्ये राजन तेली आता उतरलेले आहेत. राजन तेली कुठेतरी भाजपवर नाराजी करत त्यांनी उभाटा शिवसेनेकडून तिकीट घेऊन तिकडे गेलेले आहेत. त्यामध्ये विशाल परब हे भाजपचे आहेत, परंतु त्यांनी अपक्ष करून बंडखोरी केलेली आहे. आणि त्यामध्ये शरद पवार गटाच्या ज्या अर्चना घारे आहेत, त्यांनी देखील अपक्ष फॉर्म भरलेला आहे. त्यांनी बंडखोरी केलेली आहे. तर नेमकं चित्र तिथे बघायला गेलं तर आता विशाल परब हे जे उभे राहिलेले आहेत, त्यांना नक्कीच भाजपची मतं जाणार आहेत. कारण हे भाजपचे आहेत. त्यामुळे दीपक केसरकरांना थोडंसं त्यामध्ये जड जाऊ शकतं आणि याचा फायदा कुठेतरी राजन तेली यांना सुद्धा होऊ शकतो, हे मात्र नक्कीच सांगू शकतो. कुठले मुद्दे या मतदारसंघात फार चर्चेत आहेत? आता बघायचं झालं तर त्याच्यामध्ये राजन तेली जे आहेत, त्यांचे जे काही व्यवसाय आहेत, जेटी व्यवसाय आहे, इतर काही व्यवसाय आहे, त्याच्यावर प्रत्येकाच्यावर आरोप प्रत्यारोप हा केलाच जातोय. हां. आणि राजन तेलींवर दीपक केसरकरांचा आरोप आहे आणि केसरकरांचा राजन तेलीवर आरोप हे जे चालू झालेले आहेत. पण कुठेतरी ह्या दोघांमध्येही टफ होऊ शकते आणि याचा मात्र नेमका फायदा कुठेतरी राजन तेली यांना सुद्धा होऊ शकतो. राईट. पण ते आरोप काय ते तुम्ही सांगितलंय. दीपक केसरकर यांच्यावरती काय आरोप आहेत आणि राजन तेली यांच्यावरती काय आरोप आहेत आणि त्याचा फायदा विशाल परब हे दोघांच्या आरोपाचा एकमेकांच्या विरोधात सुरू असलेल्या प्रचाराचा कसा फायदा घेत आहेत? नक्कीच आहे. कारण याच्यामध्ये बघायला गेलं तर विशाल परब हे अपक्ष राहिलेले आहेत आणि शेवटी ते भाजपचे आहेत. म्हणजे त्यांना कुठेतरी भाजप छुपी मदत होणारच आहे त्यामध्ये, हे तर नक्कीच आहे.
त्यामुळे विशाल परबचं यांचं सुद्धा तसं बघायला गेलं तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये फार मोठं लोकांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे त्याचा सुद्धा फायदा त्यांना होऊ शकतो. हेही तेवढंच आहे. परंतु वाद हे जे आहेत ते कुठेतरी राजन तेली असतील आणि दीपक केसरकर याचे मात्र कुठेतरी विकोपाला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण वाद की काय आहे? तो आरोप काय आहे? गुरु, आरोप दीपक काय केले केसरकर जातात एकमेकांच्या विरोधात? दीपक केसरकर यांचं म्हणणं असं आहे की हे बाहेरचे आहेत, हे इथं राहिलेले आहेत, मी इथला स्थानिक आहे, त्यामुळे मला मताधिक्याने निवडून द्यावं. हम्म. असे ह्या दोघांचे वाद आहेत आणि ह्या वादाचं रूपांतर कुठेतरी त्यांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये गेलेलं आहे, असंही पाहतोय आपण. ओके. तुमच्या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेला उद्धव ठाकरे गटाचे वैभव नाईक हे विजयी झालेले होते. पण दोन्ही जागा ह्या महायुतीच्या, म्हणजे एक जागा भाजपची सहयोगी पक्षाची, नंतर ते भाजपतच गेले. आणि अर्थात सावंतवाडीची तर एकनाथ शिंदे यांच्या गटाची. आता ह्या 3 जागेपैकी काय चित्र साधारणपणे दिसेल आपल्याला? नक्कीच जर आता एकंदरीत तसं बघायला गेलं तर तिन्ही मतदारसंघामध्ये राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये तर चुरस होणारच आहे. हे अगदी नक्कीच आहे. त्याच्यानंतर वैभव आपला कुडाळ जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये निलेश राणे आहेत, वैभव नाईक आहेत. यांच्यामध्ये फार मोठी लढत होणार आहे. आणि नितेश राणे तिथे स्थानिक आहेत, संदेश पारकरही स्थानिक आहेत. यांच्यामध्ये फार मोठी लढत होणार आहे. पण यामध्ये मात्र नेमकं काय घडेल हे आत्ताच्या क्षणाला तरी सांगता येणार नाही. राईट. पण तुम्ही आतापर्यंत केलेल्या विश्लेषणावरून नितेश राणे यांचं पारडं तुलनेनं इतर तिन्ही मतदारसंघामधल्या उमेदवारांच्या दृष्टीने विचार करता थोडंसं वरचढ आहे. आणि अर्थात निवडणुकीच्या 24 तास आधी सुद्धा अशा घडामोडी घडतात की ज्या प्रत्यक्षात निवडणुकीवरती परिणाम करून जातात. एक एक जिल्हा आपण सविस्तरपणे विश्लेषणात्मक घेतोय आणि प्रत्येक जिल्ह्याला पुन्हा पुन्हा आम्ही भेट देणार आहोत. कारण आत्ताचं जसं वातावरण आहे तसंच ते पुन्हाही असेल अशी काही खात्री नाही. पण एक निश्चित आहे की ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी, ज्याला आपण बिग फाईट म्हणतो, तशा पद्धतीची निवडणूक आहे. पुन्हा भेटू गुरु. धन्यवाद. धन्यवाद.